नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी आपल्या घरात असते पण आपण तिला महत्त्व देत नाही. आणि म्हणूनच आज लाखो लोकांना एकच प्रश्न पडतोय. माझी कंबर दुखते, गुडघे दुखतात, शरीर जड वाटतं. आता थोडा विचार करा. सकाळी उठताच जर सर्वात आधी शरीर दुखत असेल, जिने चढताना गुडघे आवाज करत असतील किंवा पाय जड होत असतील आणि त्यातच तुमचं वजनही वाढत असेल, तर जीवन जगणं किती कठीण होईल, बरोबर ना? आणि या सर्व समस्या डॉक्टरांकडे घेऊन गेल्या तर औषधं मिळतात, शिवाय पेन किलर देखील मिळतात. हे सर्व घेतल्यावर काही दिवस किंवा काही तास थोडासा आराम मिळतो. मग पुन्हा तेच दुखणं आणि पुन्हा तोच त्रास. पण मित्रांनो, सत्य एकच आहे. आपल्या शरीराला फक्त औषधांची गरज नसते. शरीराला हवी असते योग्य पोषणाची ताकद. आपले सांधे का दुखतात? कारण शरीरातील इन्फ्लेमेशन वाढतं. आपल्या रक्तात वाईट फॅट वाढतं. शरीरातील स्नेह कमी होतो आणि हळूहळू सांधे कोरडे पडतात किंवा कमजोर होतात. आता तुम्ही म्हणाल, तर उपाय काय? महागडी औषधं, कुठली सप्लिमेंट्स की मोठे मोठे ट्रीटमेंट्स? नाही, यातलं आपल्याला काहीच करायचं नाहीये. उपाय खूपच साधा आहे आणि तो आपल्या घरातच आहे, पण आपण त्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. हो मित्रांनो, आज मी तुम्हाला अशाच एका पदार्थाबद्दल सांगणार आहे जो नंबर 1 सांधेदुखी कमी करण्यास मदत करतो, नंबर 2 शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो, नंबर 3 वजन कमी करण्यास खूप मदत करतो आणि तुमच्या शरीराला नवी ऊर्जा देतो. आणि तो पदार्थ म्हणजे आळशीचे बी, म्हणजेच जवस. हो मित्रांनो, या छोट्या छोट्या बिया दिसायला साध्या आहेत, पण शरीरासाठी सोन्यासारख्या आहेत. आता या आळशीच्या बियांमध्ये असतं तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. हे फॅटी ॲसिड शरीरातलं इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करतात आणि त्याचा थेट फायदा असा होतो की गुडघ्यांमधील दुखणं कमी होण्यास मदत होते, कंबर आणि पाठदुखी कमी होते, तसेच तुमचे सांधे मऊ राहतात आणि लवचिक बनतात. म्हणजे काय तर, जे दुखणं तुम्ही महिनोन्महिने आणि कधीकधी वर्षानुवर्ष सहन करता, त्या दुखण्यांवर निसर्ग स्वतः उपाय देतो. आता मित्रांनो, नीट ऐका. आपलं शरीर जेव्हा थकायला लागतं, सांधे दुखायला लागतात, वजन वाढतं, हे सगळं काही अचानक होत नाही. शरीर आतून हळूहळू कमकुवत होतं. आपल्या रक्तात वाईट फॅट वाढतं, इन्फ्लेमेशन वाढतं आणि हाडांच्या सांध्यांमधील स्नेहता कमी होत जाते. म्हणूनच गुडघे कटकट करतात, कंबर दुखते आणि चालताना पाय जड वाटतात. आता इथेच सगळे लोक काय करतात? गोळ्या खातात, तेल लावतात, तेलाने शरीराची मालिश करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स लावतात. आणि त्यामुळे काय होतं? फक्त 2च दिवस थोडासा आराम मिळतो. मग पुन्हा तेच दुखणं सुरू होतं, कारण मुळातच आपला प्रश्न सुटलेला नसतो. आणि इथेच आजचा हा पदार्थ कामाला येतो. हा पदार्थ शरीरात जाऊन सर्वात आधी इन्फ्लेमेशन कमी करायला मदत करतो. म्हणजे काय होतं? सांध्यांमधील सूज कमी होते, कडकपणा म्हणजे स्टिफनेस कमी होतो आणि हळूहळू दुखणं कमी व्हायला लागतं. गुडघ्यांना आणि कमरेला जणू नैसर्गिक ल्युब्रिकेशन मिळायला लागतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वजन कमी व्हायला सुरुवात होते. आपल्याला कधीकधी भूक नसतानाही खाण्याची सवय असते, क्रेविंग येते आणि तिथूनच वजन वाढायला सुरुवात होते. पण हा पदार्थ पोटात गेल्यावर फायबरसारखं काम करतो. पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहतं, म्हणजेच अनावश्यक खाणं आपोआप कमी होतं. शिवाय यामुळे पचन सुधारतं, शरीरातील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत मिळते आणि मग शरीर नैसर्गिकरित्या फॅट बर्न करायला सुरुवात करतं. आणखी एक सगळ्यात मस्त गोष्ट, हा पदार्थ फक्त सांधे आणि वजनावरच काम नाही करत, तर शरीरातील ऊर्जा वाढवतो, शरीराची कमजोरी दूर करतो, तुमच्या स्नायूंना ताकद देतो, इम्युनिटी मजबूत करतो आणि शरीर आतून खूपच स्ट्रॉंग बनवतो. म्हणूनच फक्त दुखणं कमी होत नाही, तर शरीरातील ताकद वाढते. हा निसर्गाने दिलेला एक नैसर्गिक उपाय आहे, बरं का? फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे यात नियमितता हवी. रोज थोडंसं घेतलं आणि शांतपणे सातत्य ठेवलं तर 15 ते 20 दिवसात तुम्हाला बदल जाणवायला सुरुवात होईल आणि 1 ते 2 महिन्यात चांगली सुधारणा दिसायला लागेल. म्हणूनच महागड्या ट्रीटमेंट शोधण्यापेक्षा आपण आधी आपल्या शरीराला योग्य पोषण देऊया. आता हे कसं घ्यायचं ते पाहूया. सर्वात आधी हलकसं जवस भाजून घ्या आणि रोज
अर्धा चमचा रात्री जेवणानंतर हे बारीक करून खा. किंवा तुम्ही हे न करता अजून एका पद्धतीनेही घेऊ शकता. जवस भाजून घेतल्यानंतर याची पावडर करून ठेवा आणि ही पावडर तुम्ही दुधात किंवा पाण्यात किंवा सॅलडमध्ये मिसळूनही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा, जवस जास्त प्रमाणात खाऊ नका, म्हणजेच याचं अतिसेवन करू नका. रोज थोडंसं पण नियमित सेवन करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी एवढंच सगळं करता. जर खरंच तुम्ही सांधेदुखी, शरीरातील जडपणा किंवा वजन वाढणं यामुळे त्रस्त असाल, तर स्वतःसाठी अर्धा चमचा घेणं ही काही मोठी गोष्ट नाही. आज नाही ठरवलं तर कधीच नाही. आजपासून एकच निर्णय, माझं शरीर, माझी जबाबदारी. आणि लक्षात ठेवा, आळशी म्हणजे फक्त छोटा दाणा नाही, तर तुमच्या सांध्यांचा मित्र आहे आणि शरीराचा रक्षक आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल किंवा घरातल्या आईला, आजीला, बहिणीला किंवा कुणालाही मदत करणारा असेल तर एकदा नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून सुरुवात करते.